Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत असतानाच आता नाशिक जिल्ह्यामध्ये रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकमधल्या 4 ते 5 तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत, ज्यामुळे रात्री उशिरा नागरिक घर सोडून बाहेर पळाले. काही घरांना भेगा पडलेल्या आहेत, तर काही ठिकाणी घराच्या भिंती पडल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. हे भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिक शहरापासून 47 किलोमीटर अंतरावरती होतं, ज्याची डेप्थ ही 5 किलोमीटर होती. त्यामुळं नाशिकमध्ये रात्री असं नेमकं काय घडलंय, भूकंपाची तीव्रता नेमकी किती होती, भूकंप कशामुळे झाला आणि भूकंपानंतर जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्याच्यामध्ये एका लिफ्टमध्ये म्हणजे लिफ्ट ओव्हर जात होती आणि त्याच्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्यावेळेला एकच घबराट उडाली. त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे, नाशिकमध्ये रात्रीपासून आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर रात्री 10 वाजता नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवायला सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये दिंडोरी, निफाड, पेठ, सुरगाणा आणि इगतपुरी या तालुक्यांमध्ये एकामागून एक भूकंपाचे धक्के जाणवले. आता भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल इतकी मोजली गेलेली आहे आणि नाशिकपासून 47 किलोमीटर अंतरावरती या भूकंपाचं केंद्रबिंदू होतं. अर्थात आता या भूकंपाच्या अनेक धक्क्यानंतर सुद्धा कुणालाही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अजून समोर आलेली नाहीये. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. आणि पेठ आणि सुरगाणा या तालुक्यांमध्ये सुद्धा 3 पेक्षा जास्त वेळा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आणि शेवटचा जो भूकंपाचा धक्का होता तो अधिक तीव्र होता, अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे. आता रात्री 10 वाजेच्या नंतर ज्या पद्धतीने भूकंपाचे धक्के जाणवायला लागले त्यावेळेला नागरिकांमध्ये एकच घबराट उडाली आणि नागरिक रात्रभर बाहेर त्यांनी जागून त्यांची रात्र काढलेली आहे. घरामध्ये जायला अनेकांना भीती वाटत होती, कारण जर भूकंप परत आला तर मग घराची पडझड होऊ शकते, अशी भीती अनेक नागरिकांच्या मनामध्ये होती. या भूकंपाचं जे मॅग्निट्यूड आहे ते 3.80 एवढं होतं आणि डिस्टन्स जे आहे म्हणजे त्याच्यामध्ये टाइम सुद्धा दिलेला आहे 10 वाजेच्या आसपास. अनेक प्रकारे त्याचा नकाशा सुद्धा अर्थक्वेकचा समोर आलेला आहे. आता या भूकंपाचं जे केंद्रबिंदू होतं ते दिंडोरी तालुक्यामध्ये होतं आणि दिंडोरी तालुक्यातल्या भानवड या गावाच्या जवळ या भूकंपाचं एक प्रकारे केंद्र होतं. आता भूकंपानंतर काय घडलं, मी तुम्हाला सांगितलं की भूकंप झाला आणि मग त्याच्यानंतर कशा पद्धतीने गोष्टी घडल्या, पण त्याच्यानंतर लोकांमध्ये घबराटीचं वातावरण तयार झालं. रात्री 10-11च्या नंतर ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या त्याच्यानंतर धक्के जाणवल्यानंतर लोक घराच्या बाहेर पळाले आणि मग ते रात्रभर घरात आलेच नाही. आणि मग काय झालं तर काही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल व्हायला सुरुवात झाली, कारण अनेक गावामध्ये लोक घाबरून बाहेर आले. अनेकांनी गर्दी बाहेर करायला सुरुवात केली, कारण अनेकांना भीती होती. सोबतच आता ज्या ज्या ठिकाणी सोसायट्या होत्या त्या सोसायट्यांमध्ये लाईट असताना लोक लिफ्टमधून वर चढतात. मग एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये लिफ्टमधून लोक वर चढतायत आणि भूकंपाचे एकामागून एक धक्के त्यांना जाणवत आहेत. ज्यावेळेला भूकंप आला त्यावेळेला लिफ्टमधून लोक वर चढत होते आणि धक्का जाणवल्यानंतर एक प्रकारे लोकांना तर असं वाटलं असावं की ही लिफ्ट आहे, मग लाईट वगैरे जात असते, पण त्यावेळेला एकामागून एक 2 धक्के जाणवले. त्यावेळेला एक महिला त्याच्यामध्ये घाबरल्याचं आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. सुदैवाने अर्थात याच्यामध्ये कुठलीही दुर्घटना घडली नाही आणि ते सगळे लोक लिफ्टमधून सुदैवाने वर चढले आणि दरवाजा उघडल्यानंतर एकामागून एक ते बाहेर पडले. आता नुकसान काय झालेलं या भूकंपामध्ये, तर सगळ्यात आधी जो नाशिकचा ग्रामीण भाग आहे म्हणजे इगतपुरी असेल, निफाड असेल, पेठ असेल, सुरगाणा असेल, हा सगळा आदिवासी भाग आहे आणि या भागामध्ये अनेक घरांच्या भिंतींना हादरे बसलेले आहेत, म्हणजे भिंतींची पडझड झालेली आहे, घरांना तडे गेलेले आहेत आणि यामुळं अनेकांच्या घरातलं सामान हे अस्ताव्यस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. अर्थात ह्या भूकंपाची जी तीव्रता होती ती 3.5 रिश्टर स्केलच्या आसपास असल्यामुळे सुद्धा नुकसान कमी झाल्याची माहिती. पण भूकंप का आलाय नाशिकमध्ये, अनेक ठिकाणी आता पाऊस सुरू आहे, म्हणजे मुसळधार पावसाच्या सरी कोसळतात महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये. मग असं असताना नाशिकमध्ये भूकंप का आला ज्यावेळेला पावसाळा सुरू आहे, तर याचं सुद्धा कारण आता समोर आलेलं आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी म्हणजेच NCS चे डॉक्टर अजय प्रताप सिंग यांनी याबद्दलची एक्सक्लुझिव्ह माहिती मुंबई तकला दिलेली आहे आणि त्यांच्यानुसार त्यांनी काय म्हटलंय की हायड्रोसिस्मिक म्हणजेच जलभूकंपीय कारणामुळे सगळं निर्माण झालेलं आहे. जुलै महिन्यापासून म्हणजेच मागच्या महिन्यापासून म्हणजे जून महिन्यापासूनच खरं तर नाशिकमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होतो आहे. मग तो पठारी प्रदेश असेल किंवा पर्वतरांग असतील, म्हणजे त्र्यंबकेश्वर सारखा भाग असेल, या भागामध्ये सतत मुसळधार पाऊस होतो आहे आणि त्यामुळं जमिनीखालील बेसॉल्ट खडकांच्या भेगांमध्ये सुद्धा पाणी पोहोचलेलं आहे, म्हणजेच पाणी खोलवर झिरपलं आणि त्यामुळं खडकांमधील द्रव पदार्थाचा दाब म्हणजेच फ्लुइड
पोर प्रेशर वाढला आणि परिणामी दख्खनच्या पठाराखालील दडलेल्या प्राचीन भूगर्भीय भेगांची म्हणजे प्लेटची हालचाल झाली आणि त्यामुळे नाशिकमध्ये कमी अधिक प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले, जे रात्री 10 नंतर अनेक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाले. त्यामुळं त्यांनी कारण असं सांगितलंय की बेसिकली तुम्हाला आता मी हे सगळं वाचून दाखवलं, पण मुसळधार पाऊस होतो आणि त्या मुसळधार पावसाचं पाणी हे भूगर्भाच्या प्लेट्समध्ये म्हणजे त्याच्या भेगांमध्ये गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं जमिनीतला द्रव पदार्थ सुद्धा बाहेर पडला आणि या सगळ्या प्रक्रियेमुळं भूकंपाचे धक्के जाणवले असं कोण सांगतायत? अजय प्रताप सिंग, जे NCSचे डॉक्टर आहेत, म्हणजे त्या संस्थेमध्ये ते काम करतात. अर्थात आता या भूकंपामुळं कुठली जीवितहानी झालेली नाहीये, हे महत्त्वाचं आहे. सुदैवाने यात कुणाला इजा झाल्याची माहिती सुद्धा अजून समोर आलेली नाहीये. पण ग्रामीण भागामध्ये ज्या भूकंपाचं केंद्र दिंडोरी तालुक्यात होतं, तिथल्या एका गावामध्ये होतं. त्या गावाचं नाव सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. भानवड नावाचं गाव आहे. या गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये घरांची मोठी पडझड झालेली आहे आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण अजूनही तिथं पसरलेलं आहे. पण ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होत आहेत नाशिकमधल्या भूकंपाच्या रात्रीच्या घटनांचे अपडेट्स मला तुम्हाला देणं गरजेचं होतं. तुम्हाला या सगळ्या प्रकारांबद्दल काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.